हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की मी तनूचा रुटीन कसा सेट केला आहे. पण पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला जेव्हा तनू घरी असेल किंवा तो शाळेतून आला तेव्हाच दाखवणार आहे. तर आता जे दाखवायचं आहे ते तनूचा टाईम टेबल जो मी कशा पद्धतीने सेट केला आहे तो दाखवायचा आहे. मी स्कूलचं नाव हाईड करणार आहे फक्त ह्याच्यासाठी, सेफ्टीसाठी, फॉर सेफ्टी. तो 4थीला गेला आहे, हे त्याचा स्कूलचा टाईम टेबल आहे. आणि हा जो आहे तो त्याचा घरचा टाईम टेबल आहे. म्हणजे मी पूर्णपणे त्याचं हे घेत नाही का, कोणता पण विषय कोणत्या पण दिवशी. जर आज इंग्लिशचा असेल तर इंग्लिशचं मी त्याचं रीडिंग घेते. रीडिंग झाल्या का त्याच्यातल्या स्पेलिंगा काढून त्याची डिक्टेशन टेस्ट घेते. आफ्टर दॅट मी त्याची क्वेश्चन आन्सर घेते आणि त्यानंतर त्याची मी टेस्ट घेते. सेम तसंच मराठीमध्ये पण करते, EVSमध्ये पण करते आणि हिंदीमध्ये पण करते. मॅथमध्ये पण सेम तसंच करते. आणि सॅटर्डेला मी त्याची टेस्ट घेते. आणि संडेला काही ज्या त्याच्या बुक्स असतील पूर्ण आठवड्याभराच्या, ज्या इनकम्प्लीट करायच्या असतील, काही टास्क असतील तर त्या मी संडेला करते. हे त्याचं स्कॉलरशिपचं आहे. 4थीला स्कॉलरशिप आहे म्हणून त्यांनी ते टाईमटेबल वरती लिहिलं आहे. अशा पद्धतीने मी त्याचा टाईमटेबल फॉलो करते. हा घरचा आहे, हा स्कूलचा आहे. फुल रुटीन मी त्याचा तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. शेअर करण्यासाठी मला एक दिवस द्या. मी पूर्ण त्याचा व्हिडिओ काढेल आणि मग तुमच्याबरोबर शेअर करेल. ओके. तर तुम्हाला कसं वाटलं मला ते सांगा. आणि आता अजून एक प्रॉब्लेम आहे की मी बनारकीमध्ये राहते. हे तुम्हाला माहिती नाही आहे, पण मी तुम्हाला सांगते. मी जेव्हा वॉशिंग मशीन घेतली त्याच्या 1 महिन्यानंतर, त्याच्या आधी मी पार्किंगला कपडे वाळू घालत होते. पण आता मला पार्किंगला कपडे वाळू घालण्यास बंदी केली आहे. त्याच्यामुळे मी घरात कपडे वाळू घालते. तर मी ते कशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते. हा आमचा एंट्री एरिया आहे. हे हॉल आहे आमचा. इथे मी 2 दोऱ्या बांधल्या आहेत. तर इथं कपडे टाकले आहेत काही. त्यानंतर इथे एक दोरी असते ती काढून नेलेली आहे. तर इथं एक दोरी असते तिथे मी कपडे टाकले. असं मी स्टँड घेतला आहे. ते दोन्ही बाजूनी फोल्ड होतं. इकडून पण होतं आणि इकडून पण होतं. आणि हा किचन आहे. आणि हा एक मी फॅन घेतला आहे. किचनमध्ये छोटाच फॅन घेतला आहे कारण किचन एरिया खूप छोटा आहे. आणि जर तुम्ही छोटा फॅन घेतला तर त्याची हवा खूप जास्त लागते आहे. त्या मानाने जो फॅन आहे तो ओरिएंटल कंपनीचा आहे. मी कंपनीचं प्रमोशन करत नाही आहे. बस तुम्हाला एक आयडिया असावी का जर तुमचं बनारके असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला बाहेर गॅलरी वगैरे काही नसेल आणि तुम्हाला कपडे टाकण्यासाठी जर प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्या गोष्टी मॅनेज करू शकतात. ॲक्च्युली काय व्हायचं का, हॉलमध्ये सगळीकडे कपडे पसरलेले असायचे. त्यामुळे मी एक स्टँड आणि एक फॅन ह्या 2 गोष्टी किचनमध्ये लावल्या. आणि आता सध्या पावसाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू मी कपडे तिथं वाळू घालणार आहे. आणि जर मला गरज नाही पडली उन्हाळ्यामध्ये तर मी स्टँड फोल्ड करून मी आतमध्ये ठेवू शकते. आणि जी मी ही दोरी दाखवली तर त्या दोरीवर उन्हाळ्यात दोन्ही दोरीवर माझे कपडे वाळतात. तर अशा पद्धतीने मी जुगाड केलेला आहे. माझं जुगाड तुम्हाला कसं वाटलं ते सांगा. काही रिझन्स असतात का ज्याच्यामुळे आपण ह्या गोष्टी करतो. तर मला सगळे म्हणतात, जर असं म्हणणारे म्हणलेत का जर वॉचमेन स्वतःसाठी, म्हणजे आमच्या इथे एक वॉचमेन आहे, ते जर स्वतःसाठी स्वतःचं घर विकत घेऊ शकतात. तर स्वाती तुला 11 वर्ष झाली, 11 वर्ष तुला एकही घर बाय करता नाही आलं, तर त्यासाठी माझे